क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उसनवारीचे पैसे देण्यासाठी आली आणि मैत्रिणीच्या घरी केली सोन्याची चोरी। आई व मुलीने संगनमत करून मैत्रिणीच्या घरी भेटण्याच्या बहाण्याने येऊन सोन्याची चोरी केल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद नाशिक येथे घडली आहे। त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनिता चंद्रकांत साळवे, वय वर्ष 25, राहणार रामकृष्ण नगर, शांतीनगर, मखमलाबाद, तिची मैत्रीण आरोपी युगंधरा सागर हिरेमठ, वय वर्ष 28, मूळ राहणार कसबेवणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, हल्ली मुक्काम बिदर, कर्नाटक, व तिची आई आरोपी राजश्री किशोर गायकवाड, राहणार कसबेवणी यांनी संगनमत करून दिलेले उसनवार 2 लाख रुपये परत करण्यासाठी आलेल्या आरोपी युगंधरा हिरेमठ ही फिर्यादी साळवे यांना भेटण्याचा बहाणा करून मुक्कामाला आली। त्यानंतर रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर फिर्यादी साळवे हिने गळ्यातील 1,56,759 रुपये किमतीचे व 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे पट्टीत कुंपलेली सोन्याची पोत एका बंद बरणीत ठेवली। ही बाब हिरेमठ यांच्या लक्षात येताच हिरेमठ हिने किचन रूम मध्ये प्रवेश करून काचेच्या बरणीमध्ये ठेवलेली पोत आईला उसनवार दिलेले 2 लाख रुपये फेडण्यासाठी लबाडीच्या इराद्याने घरातून चोरून नेले। हा प्रकार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला होता। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात युगंधरा हिरेमठ व राजश्री गायकवाड यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गवारे करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।